आणि आता पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी अमरावतीतून। कॉलेज करताय का? नाही, मग कुठे चाललाय? स्कूल मध्ये। बरं, स्कूल मध्ये मतदानाचा अधिकार आला का नाही? आलाय। कोणाला मतदान करणार? रवी राणा। रवी राणा। विकास झालाय का? बर, ताई नमस्कार। नवनीत राणा। आजचे दिन आले का? आजचे दिन आले नाही आले। मग कधी येणार आहे? माहिती नाही। माहिती नाही। मोदी सरकार म्हणते आमच्या काळात महिला सुरक्षित झाल्या का? नाही झाल्या सुरक्षित। बोला बोला। आमच्या इथं मोर्शी डेपोच्या आडणाऱ्या गाड्या राहायचे तर ते सुपरचं बोर्ड लावून आता याचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही तिथं सांगितलं ते 3:15 आमच्या 3:15 गाडी कैसा गेला म्हणजे याच्या चूक कोणाची आहे? नाही पण ड्रायव्हर कंट्रोलरची। मोदी सरकार येईल, बर, राज्यात येईल। आपकी बार 400 पार होणार का? नाही 400 पार नाही होणार, पण अमरावती लागणार। मोदी सरकारवर नाराज दिसते। थोडं नाराज, जनता नाराज आहे। मग तुम्ही खुश आहेत? नाही, मी पण नाराज आहे। तरुण पोरांना नोकऱ्या मिळाल्या का? नाही, नाही मिळाले। जे कोणी चांगलं काम करेल त्यांना देऊ। पुण्यातला म्हणून सांगू शकत नाही ना। तुमच्या मनात कोणी? आता मी कसं सांगणार? कोणी केला विकास? सरकारनं, मग कुठल्या सरकारने? बीजेपी सरकारनं। बर बर, ते तुम्हाला माहिती का कोण कोण उभं राहिलं इथं मतदान? मला नाही बा माहित। मतदान कुणाला देणार? तुले देऊ ना, मोदीले। इथं ताई आपल्या मेकअप फिकअप व्यवस्थित करून बसलेले आहेत। ताईंना विचारूया। ताई नमस्कार। नमस्कार, बोला। कुठे चाललंय ताई? मी नागपूरला। नागपूरला का? प्रॉपर कुठले? नागपूरचेच। दर्शनाला आली होती अंबादेवीच्या। की बार 400 पार होणार का? बिलकुल बिलकुल। मोदी सरकारवर खुश आहेत का? काय म्हणतो? मोदी सरकारवर खुश आहेत का? मतदान कुणाला करणार? कोणाला करू तू सांग? तुम्ही कुणाला करणार? तूच सांग ना, त्या मतदान करतो। मग कैसे खेड्यातला लेड माणूस। दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार। एक मिनिट। कुठले? पुण्याचं आहे, पुणे। गर्लफ्रेंड संग फोन करताय काय? नाही, मित्राचा फोन होता। वाटतंय कोणाचा विजय होणार? काय बघता येईल ते, अजून काय नक्की सांगता येत नाही। इथं तर आमच्या ताई डायरेक्ट मी आल्याच्या नंतर बुरकाच पांघरून घेतलेला आहे, पण मी तरी बघितलेलं आहे तुम्हाला बुरका पांघरून घेतलेला आहे। चल जाऊन मोदी सरकारच्या कामावर खुश आहेत का? काम करू शकतो। या ताईलाही मुरक्या हसतायत। तुम्हाला काही बोलायचंय का? नाही नाही। चला पुढे जाऊया। दादा लय विचार करत बसलेत, काही टेन्शन मध्ये बसलेत, काय विचारूया। दादा नमस्कार। नमस्कार। आमचे बळवंतराव वानखडे यांना मतदान करायची इच्छा आहे। चालू आहे। तुझं पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे अमरावतीमध्ये। सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। काय आहे का ना, आता सध्या विकासाचे काय काय मुद्दे आहेत तुमचे? खूप सारे मुद्दे आहे। आता मी आज रॅली करत आहे, आशीर्वाद करत आहे। तर मुद्दे ना सांगताना मुद्दे सगळे माझे लोकांना माहित आहे। 2019 मध्ये नवनीत राणाला अमरावतीकरांनी सून म्हणून आशीर्वाद दिलेलाच आहे। आता तुम्ही 5 विकासाची महत्वाची कामं सांगा की, म्हणजे काय काय झाले? आपण माझा रॅली करू द्या मला, आपण थोडे वेळात परत कंटिन्यू करू। निश्चित ताई पण अजून 25 गावात लाईटीची समस्या आहे। 12 गावाला सोडवले ऑलरेडी। 12 गावाचे पैसे डिमांड केले आणि येणारे 1 वर्षामध्ये ते 12 गावी करण। 75 वर्षाचा गड्डा भरायला मला 5 वर्ष कमी आहे। विरोधकांकडून अशी टीका होती, भरपूर प्रकरण गाजले की 2 कोटीची गाडी फिरायला आणि 17 रुपयाची साडी। नेमकं काय येत आहे ते प्रकरण? आवाज सगळ्याला ऐकायचे। मला असं वाटतं नवनीत बोलली तरी नवनीत राणाचा विरोध आहे, नवनीत राणा काही नाही बोलली तरी विरोध आहे। आता फक्त माझा एकच लाटचं जेवण प्रश्न विचार। बरं ठीक आहे ताई, आपकी बार 400 पार होणार का नाही? तो अमरावती करो 400 पार होगा ना। और अमरावती रहेगा ना उसमें। तर मला वाटते 400 पारी होईल आणि अमरावती 400 मध्येही राहील। आता इथं काय काय विकासाचे मुद्दे साहेब? आम्ही शेतकऱ्याचे मुद्दे आहे, शेतमजुराचे मुद्दे आहे। सोयाबीनले 4,500 रुपये भाव भेटले, 6,000 रुपये खर्च आहे, कापसाले भाव नाही। पण मोदी सरकार म्हणते आजचे दिन आले। आजचे दिन आता कोणाच्या घरी आले ते तुम्ही तपासून पहा, टीव्ही वाला घेऊन पहा। म्हणजे तुम्ही आज जाणून बुजून बंद केलाय का? जाणून बुजून बंद केलं? जाणवत आहे असं विरोधक म्हणतात, जाणून बुजून बंद केला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। 4 तारखेला दाखवू किती फरक पडला म्हणून। मोदी सरकार म्हणते आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार। काय नेमकं?
आम्हाला त्याचं काही करायचं नाही. अमरावती एक बार हमारा प्रहार वार. पण भाऊ मला या मतदारसंघात जास्त फायटिंग वाटते, कारण विरोधकांचं एकटीत आलंय की भाऊंचं जसं अण्णा कडू आहे त्याचं राजकारणात सुद्धा कडूपणा दिसायला लागलाय. हे विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे, हे खरं आहे का? कळून बिमारी दुरुस्त होते. गोड खाल्ल्यानं शुगर लागते, औषध घ्या लागते. पण नेमकं कुठली बिमार दुरुस्त सगळी करणार? ऑल टोटल ज्या कळावर पडा त्या कळावर सुरू.